आकाशवाणी औरंगाबाद. अपर्णा अध्यापक ठळक बातम्या देत आहे. वस्तू आणि सेवा कर कायद्याच्या अंमलबजावणीत सरकारनं घाई करू नये असं काँग्रेसनं म्हटलं आहे. पक्षाचे प्रवक्ते जयराम रमेश यांनी काल नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना नव्या कर कायद्याच्या अंमलबजावणीत अनेक व्यावहारिक अडचणी येण्याची शक्यता असून सरकार ज्या पद्धतीनं अंमलबजावणी करू इच्छितं त्यानुसार परिस्थिती आणखीन बिघडण्याची भीती व्यक्त केली. माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी हा कायदा 1 जुलैऐवजी येत्या 1 ऑक्टोबरपासून लागू करावा असं नमूद केलं. छत्तीसगडमध्ये विलासपूर इथं आयएसआय या पाकिस्तानी गुप्तहेर संघटनेच्या 2 हस्तकांना अटक करण्यात आली आहे. आयएसआयकडून पैसा या दोघांमार्फत देशविघातक कारवायांसाठी पुरवला जात असल्याचं समोर आलं आहे. काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशात अटक केलेल्या 11 हस्तकांशी हे दोघे संपर्कात असल्याचं तपासात निष्पन्न झालं असल्याचं विलासपूरचे पोलीस अधीक्षक मयंक श्रीवास्तव यांनी सांगितलं. लातूर आणि परभणी महापालिकेसाठी येत्या बुधवारी मतदान होत आहे. वाढत्या तापमानामुळे या दोनही ठिकाणी मतदानाची वेळ 1 तासानं वाढवून देण्यात आली आहे. या दोनही महापालिकांसाठी मतदारांना सायंकाळी 5:30 ऐवजी 6:30 वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. शेतकऱ्यांनी नाफेड केंद्रांवर आणलेली शिल्लक तूर खरेदी करण्यासाठी 7 दिवसांची मुदतवाढ देण्यात आल्याचं राज्याचे कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी सांगितलं आहे. ते काल वाशिम जिल्ह्यात कारंजा इथं एका खासगी कृषी बाजाराच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. तूर खरेदीची मुदत काल 15 एप्रिलला संपणार होती. मात्र आता येत्या 22 तारखेपर्यंत तूर खरेदी सुरू राहणार आहे. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीचा आज होणारा अंतिम सामना भारताच्या के श्रीकांत आणि साई प्रणीत या दोघा बॅडमिंटनपटूंमध्ये होणार आहे. काल झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात श्रीकांतनं इंडोनेशियाच्या अँथोनी गिटिंग याच्यावर 21-13, 21-14 असा विजय मिळवला, तर साई प्रणीतनं कोरियाच्या ली डॉंग याच्यावर 21-6, 21-8 अशी मात केली. आज दुपारी 12 वाजेच्या सुमारास हा सामना होईल. संक्षिप्त बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.